मी का म्हणतो ताई, कुठं त्या इंग्रजी शाळेच्या नादी लागता? तुम्हाला परवडणार तरी आहे का ती शाळा? आपली सरकारी शाळाच मस्त आहे ना, नाही का भाऊ? तुम्हाला काय वाटते? माझी तर लई इच्छा आहे बाई. असं कसं? आतापर्यंत शिकवलं ना 4थी पर्यंत सरकारी शाळेत, आता इंग्रजी शाळेत टाकावं म्हणतो. एवढा पैसा कुठून आणायचा मग? तुम्ही चुप राहा, मला काही नाही समजत. बरोबर तर बोलून राहिले ताई भाऊ. आता इंग्रजी शाळा म्हटली का पोराले तर अभ्यास करा लागतेच, माय बापाला करा लागते. येते का इंग्रजी? येते. आता कसं गधाले डंकी म्हणा लागते इंग्रजीत. फी अलग, ड्रेस अलग घ्या लागते, पुस्तकं किती महाग झाले ह्या शाळेत तर बापा. लय अलग अलग प्रोजेक्ट राहते, निरा पैसे वरपाचे धंदे. आता आपल्यासारख्या कास्तकाराला जमते का भाऊ? ते आपली शाळा एकदम फ्री, ना कायची फी भरा लागत, ना दुसरा कोणता जास्तीचा खर्च आहे. मंदात जेवण करायला भेटते ते अल्ला, स्वयंपाकाचं टेन्शन नाही. म्हणजे पहा, शांत डोक्यानं जरासा विचार करायला लावा ताईले. माझी तर लई इच्छा आहे बाई, पण आता पण बिन काही नाही, माझ्या पोरगे इंग्रजी शाळेतच जाईन म्हणजे जाईन. म्हणजे काय कास्तकाराच्या पोराने इंग्रजी शाळेत शिकायचं नाही काय? गावातले सगळे लोक म्हटलं आपल्या पोराला इंग्रजी शाळेत टाकून राहिले, माझ्या पोरग काऊन नाही जाईन मग? इतकं समजून सांगूनही ताई तुम्हाला समजून नसून राहिलं तर काय करा? शेवटी लेकरू तुमचं आहे दादा, तुमची इच्छा. गध्या पुढं वाचली गीता, रातचा गोंधळ होता बरा. नाही म्हणजे हे असं आमच्या मराठी शाळेत शिकवलं जाते. येतो हा, येतो.